पुण्याचं जुनं नाव काय? असं विचारलं की आपण सगळेच म्हणतो पुनवडी. पण इतिहास काय म्हणतो? कागदपत्र काय सांगतात? आज पुण्याच्या नावाचा खरा आणि अधिकृत इतिहास पाहूया. पुण्याचा इतिहास शोधायला गेलो तर सगळ्यात जुना उल्लेख आढळतो एका ताम्रपटात. तो आहे पुण्य विषय. विषय म्हणजे एक मोठा प्रशासकीय भाग. आजच्या भाषेत तालुका किंवा जिल्हा एवढा. पुढे राष्ट्रकूट आणि यादव काळातही पुलक विषय, पुण्य विषय असे उल्लेख दिसत राहतात. याचाच अपभ्रंश पुणे असा झाला असावा. काळ बदलला, मुसलमानी अंमल आला आणि पुणेच पुन्हा झालं. 14व्या ते 16व्या शतकात बहमनी आणि नंतर आदिलशाही निजामशाही काळात पुणा परगण्याचं केंद्र म्हणून कसबा पुणा हे वापरात आलं. परगणा म्हणजे अनेक गावाचा मिळून बनलेला एक मोठा प्रशासकीय भाग. एक काळ असा आला जेव्हा पुण्याचं नाव बदलण्याचा प्रयत्नही झाला. 1703 मध्ये औरंगजेबाने याचं नाव बदलून मुहियाबाद केलं. का? तर त्याचा नातू मुही उल मिल्लत हा इथे वारला. त्याने मुहियाबाद नावाची पेठ सुद्धा वसवली. आज आपण त्यालाच बुधवार पेठ म्हणून ओळखतो. हे नाव फार काळ टिकलं नाही, कारण मुघलांनी जरी मुहियाबाद वापरलं तरी इतर समकालीन कागदांमध्ये पुणा किंवा पुणे हेच नाव वापरलं गेलं. पुढे इंग्रजांनी पुणा या नावाचा वापर केला. स्वातंत्र्यानंतरही काही काळापर्यंत हे नाव वापरात होतं, पण 1978 मध्ये अधिकृत नाव झालं पुणे. पण मग आपल्या सगळ्यांच्या तोंडी असलेल्या पुनवडीचं काय झालं? तर या नावाचा ठोस उल्लेख कुठेच आढळत नाही. पुण्य विषय, पुनक विषय, पुणा परगणा असे उल्लेख पाहिले तर पुणे हे नेहमीच मोठं आणि महत्वाचं केंद्र राहिल्याचं दिसतं. आणि एवढ्या मोठ्या गावाला फक्त वाडी संबोधणं संयुक्तिक वाटत नाही. असं असलं तरी या नावाचा उल्लेख फार पूर्वी कधीतरी झाला असावा, पण तसा स्पष्ट दाखला आज तरी अस्तित्वात नाही. तर असा आहे पुण्याच्या नावाचा प्रवास. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भागात आपण पुण्याचा केंद्रबिंदू शोधूयात.